आज आपण आलेलो आहोत समुद्रसपाटीपासून सुमारे 691 मीटर उंच असलेल्या गगनबावडा या ठिकाणी. गगनबावडा ह्या ठिकाणी घाटमार्गे येण्यासाठी भुईबावडा व करूळ हे दोन सुंदर घाट आहेत. या ठिकाणी आपण गगनगिरी महाराजांचा आश्रम, पळसंबे येथील रामलिंग मंदिर, पंत अमात्य बावडेकर वाडा ही ठिकाणे बघणार आहोत. तसेच हिरवेगार डोंगर, सुंदर धबधबे आणि अचानक येणारं धुकं हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. मी अलिबागपासून 370 किलोमीटरचा प्रवास करून गगनबावडा या ठिकाणी जाणार आहे. मी राजापूरच्या पुढून खारेपाट या ठिकाणून भुईबावडा घाटमार्गे या ठिकाणी जाणार आहे. वैभववाडी येथून करूळ घाटमार्गे देखील आपल्याला या ठिकाणी पोचता येते. तसेच पुणे मार्गे देखील एक रस्ता गगनबावडा या ठिकाणी जातो. आपल्याला कोकण रेल्वेचा एक ब्रिज दिसतोय. बघूया कोकण रेल्वे दिसते का. जर दिसली तर मी थांबून तो व्हिडिओ करणारच आहे. फायनली एका ठिकाणी आम्ही थांबलो आणि कोकण रेल्वे जात होती. त्या पुलाच्या बाजूलाच मी गाडी थांबवली आणि हिरवेगार झाडीतून सुंदर अशी कोकण रेल्वे आपल्याला जाताना दिसत आहे. पूर्ण कोकण रेल्वे जाईपर्यंत आम्ही जस्ट इथे थांबलेलो. हा बघा समोर एक अंडरग्राऊंड जो पूल दिसतोय त्या इथेच बाजूला थांबलो आणि आम्ही रेल्वे बघत आहोत आणि आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. आता भुईबावडा घाट सुरू झालेला आहे आणि छोटे छोटे धबधबे रस्त्याच्या डाव्या हाताला आपल्याला दिसत आहेत. हे बघा किती सुंदर असे धबधबे आहेत. जर ह्याच्या पुढे कुठे मोठा धबधबा दिसला तर मग गाडी बाजूला घेऊन आम्ही धबधबा बघणार आहोत. हा बघा समोरच आहे. बघूया कसा आहे धबधबा. भुईबावडा घाट येथील असलेला पहिलाच सुंदर असा धबधबा आहे. या ठिकाणी मी थांबलेलो आहे. बघा कसा आहे धबधबा आणि त्याचा प्रचंड आवाज आहे. खूप सुंदर असा धबधबा मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. पटकन येऊन मोबाईल खेचून घेतले दोन आहे. गगनबावडा हे ठिकाण कोल्हापूरपासून 55 किलोमीटर अंतरावरती आहे. तसेच कोकणातील राजापूरपासून 53 किलोमीटर आणि खारेपाटणपासून 36 किलोमीटर अंतरावरती आहे. कोकणातून खारेपाटण मार्गे येताना भुईबावडा हा घाट लागतो. तसेच वैभववाडी येथून येताना करूळ घाट लागतो. येथील वैशिष्ट्य म्हणजे हिरवेगार डोंगर, सुंदर धबधबे तसेच अचानक येणारे धुके. या वैशिष्ट्यांमुळेच हा घाट प्रसिद्ध आहे. येथे येण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजेच जून ते सप्टेंबर हा आहे. गगनबावडा हे ठिकाण समुद्रसपाटीपासून 691 मीटर इतकं उंच आहे. हे बघा धुके आणि डोंगर मी दाखवत आहे. एका ठिकाणी गाडी थांबवलेली आहे घाटामध्ये आणि आपण हे उंच डोंगर, खोल दरी आणि सुंदर असे धुके बघणार आहोत आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. आणि या व्हिडिओतलं सगळ्यात पहिलं ठिकाण आहे पंत अमात्य बावडेकर वाडा. समोर असलेल्या गेटमधून आपण आज जाणार आहोत आणि एक बोर्ड पण आहे. ती बघा ती चौकी आहे. ती तिकीट चौकी आहे आणि प्रति व्यक्ती 40 रुपये इतकं तिकीट आहे. लहान मुलांना फ्री आहे. आणि अशा गर्द झाडीतून आणि सुंदर खूप दाट झाडी आहे तिथून आपण हा वाडा बघायला जाणार आहोत. आपण आता पोचलेलो आहोत पंत अमात्य बावडेकर वाडा या ठिकाणी. कसा आहे वाडा हे बघणार आहोत आपण. चला बघूया माझ्याबरोबर. महेश कोठारेंचा पछाडलेला या पिक्चरमधील या वाड्याचं बरंचसं शूटिंग झालेलं आहे. अजून बरेच मराठी पिक्चरचं शूटिंग या ठिकाणी झालेलं आहे. मुख्य दारापाशी तोफा, विरगळ तसेच जुने अवशेष आहेत. वाड्याच्या आतमध्ये जुन्या काळातील भांडी, ठासणीच्या बंदुका, तलवारी, दांडपट्टे व 5 पिढ्यांचा सुंदर पाळणा आहे. दिवाणखाना, बैठकीच्या खोल्या, खुर्च्या, झुंबर, पगड्या, अंगरखे, शस्त्र इत्यादी संग्रहित करून ठेवलेला खजिना डोळे दिपवणारा आहे. मराठ्यांच्या अनेक राजवटींचा उत्कर्ष पाहणाऱ्या रामचंद्र पंतांना राजाराम महाराजांनी हुकूमत पन्हा हा किताब दिला. त्याचबरोबर गगनगड व गगनबावड्याची जहागिरी सुपूर्द केली. पंतांच्या या दुमजली वाड्याच्या भिंती, खांब, तुळया, कवले यांसह हा इतिहासाची साक्ष देत भक्कमपणे आजही पळसंबे या ठिकाणी उभा आहे.
तुम्ही जर कधी गगनबावडा या ठिकाणी आलात तर हा वाडा नक्कीच बघा. यानंतरचे आपले ठिकाण आहे किल्ले गगनगड येथील गगनगिरी आश्रम. आपण गगनबावडा किल्ल्याच्या गगनगिरी आश्रमाच्या पार्किंगमध्ये आहोत आणि इथे गाडी पार्क करून आपण समोर दिसतोय त्या प्रवेशद्वारामधून आत जाऊन हा गगनगिरी महाराजांचा आश्रम बघायला जाणार आहोत. हे पार्किंग आहे आणि समोरच एक कमान आहे. त्या कमानीतून पायऱ्या चढत आपण या गडावरती जाणार आहोत. गगनगड किल्ला आणि गगनगिरी महाराजांचा आश्रम दोन्ही ठिकाणी जाण्यासाठी एकच कमान आहे. गगनगडाच्या पायऱ्या चढायला सुरुवात केल्यानंतर डावीकडे एक रेडा दिसत आहे. तसेच समोर म्हसोबा देवस्थान आहे. त्या म्हसोबाचे वाहन रेडा हे आहे. आपण दर्शन घेऊन पुढे गगनगिरी आश्रमाकडे जाणार आहोत. या गगनगडावर दिसणारा नयनरम्य आणि सुंदर असा परिसर आपण बघत बघत पुढे जाणार आहोत. थोड्याशा पायऱ्या चढून झालेल्या आहेत आणि इथे धुकं यायला आता हळूहळू सुरुवात झालेली आहे. वरून दिसणारे उंच डोंगर तसेच करूळ घाट आणि आपल्याला पार्किंग देखील दिसत आहे. या पार्किंगच्या तिथेच गाडी पार्क करून आपण वरती आलेलो आहोत आणि आता आपण वरती जाऊन आश्रम बघायला जाणार आहोत. हे बघा, ह्या खालून आलेल्या पायऱ्या आहेत आणि आपण वरती आता चढून जाणार आहोत. साधारण अर्धा तास इतका वेळ लागतो. गगनगडावरील गगनगिरी महाराजांचा आश्रम पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत दर्शनासाठी उघडा असतो. प्रवेशद्वारामध्ये एक गणपतीचे व हनुमानाचे शिल्प आहे. तसेच डावीकडे दीपमाळ आहे आणि आता आपण आतमध्ये जाणार आहोत आश्रमामध्ये. उजवीकडील बाजूस माता चौंडेश्वरी व महालक्ष्मी यांचं आपण दर्शन घेता येईल. मध्यभागी दत्तगुरूंचे स्थान आहे. तसेच गगनगिरी महाराजांचे स्थान आहे. डावीकडे गणपती बाप्पा आहे. तसेच गगनगिरी महाराजांचा बसायचा झोपाळा आपल्याला दिसत आहे. आश्रमाच्या बाजूला राम लक्ष्मण सीता हनुमान तसेच तुकाराम महाराज आणि विठ्ठल रखुमाई तसेच विष्णू अशी काही शिल्पे कोरलेली आहेत. बरेच माकडं या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. हे बघा, समोर विष्णूचं भव्य असं शिल्प आहे. रामायण महाभारत यामधील काही प्रसंग या ठिकाणी चित्रित केले आहेत. फार सुंदर असे कोरीव काम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. येथून पुढे गेल्यानंतर बाले किल्ल्यावरती महादेवाचे छोटेसे मंदिर आहे. तसेच जवळच एक गहिनीनाथांचे मंदिर आहे. स्थानिक लोक यांना गैबीला गहिनीनाथ म्हणून देखील ओळखतात. काही तटबंदीचे अवशेष, तोफा तसेच शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा ह्याच भागामध्ये आहे. शिलाहार राजवंशातील कीर्तिसंपन्न राजा महामंडलेश्वर विक्रमादित्य राजा भोज दुसरा याने दक्षिण महाराष्ट्रात 15 किल्ले निर्माण केले. त्यातीलच एक किल्ला म्हणजे गगनगड होय. सिंघणदेव यादवाने भोजराजाचा 1209 मध्ये पराभव केला. पुढे बहामनी राजवटीचे तुकडे झाल्यावर या किल्ल्याचा ताबा आदिलशहाकडे गेला. इसवी सन 1660 मध्ये शिवाजीराजांनी हा किल्ला विजापूरकरांकडून जिंकून घेतला. हुकूमत पन्हा रामचंद्र पंत अमात्य यांच्या स्वामीनिष्ठेवर प्रसन्न होऊन छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांना गगनगड किल्ला व गगनबावड्याची जहागिरी सुपूर्त केली. गडाच्या सुरुवातीला असलेले एक सुंदर असे गणपतीचे शिल्प, त्याचा मी व्हिडिओ केलेला नाही आहे, फोटोज फक्त अपलोड केला आहे. पावसाळ्यामध्ये हिरवाईच्या विविध छटांना उधाणी येते. बाले किल्ल्यावरून दिसणारे तळकोकणातील सुंदर दृश्य पाहत राहावेसे वाटते. असंख्य धबधबे व प्रचंड धुके. गगनबावड्याचे हे सौंदर्य पावसाळ्यात भुरळ घातल्याशिवाय राहत नाही. करूळ घाटात व भुईबावडा घाटात उगम पावणारे लहान मोठे धबधबे पर्यटकांची हौस भागवण्यासाठी पुरेसे ठरतात. नागमोडी वळणे घेत जाणारे घाट रस्ते व घाटातून झुळझुळ वाहत नदीत पडणारा पावसाच्या पाण्याचा प्रवाह, हे सर्व पाहून पर्यटक क्षणभर थक्क होतात. व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण पळसंबे येथील रामलिंग मंदिर व लेणी आपण बघायला त्याच दिशेने जात आहोत. या सुंदर नागमोडी घाटामध्ये दिसणारा एक सुंदर धबधबा गाडीमधूनच मी शूट केला आहे. हा बघा, खूप सुंदर असा धबधबा आणि पर्यटक पण आहेतच.
रस्त्याच्या कडेला श्री क्षेत्र रामलिंग पळसंबे असा बोर्ड लिहिलेला आहे. पांडवकालीन लेणी. या बोर्डाच्या इथून आपल्याला आत वळायचं आहे आणि लेणी बघण्यासाठी आपण आत जाणार आहोत. गाडी पार्क केल्यानंतर आपल्याला श्री क्षेत्र रामलिंग असं बोर्ड दिसेल आणि ह्या बोर्डाच्या इथूनच आपल्याला थोडंसं पुढे जायचं आहे आणि काही पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या उतरून आपण ह्या पांडवकालीन लेणी रामलिंग क्षेत्र बघायला जाणार आहोत. हे बघा, अशा या घनदाट जंगलातून पायऱ्या उतरत उतरत आपल्याला खाली जायचं आहे. येथील असलेली लेणी व मंदिरे ही अखंड दगडात कोरलेली आहेत, म्हणून त्याला एकाश्म मंदिरे असे देखील म्हणतात. गगनगिरी महाराजांचे हे तपश्चर्या करण्याचे ठिकाण होते. गगनगिरी महाराज हे जलतपश्चर्येसाठी प्रसिद्ध आहेत. काही अभ्यासकांच्या मते या लेण्या 6व्या शतकात कोरलेल्या आहेत. या लेण्यांना पांडव लेणी असे देखील म्हणतात. या लेण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे पावसाळ्यामध्ये येथे असंख्य धबधबे वाहतात, तसेच उन्हाळ्यामध्ये या लेण्यांच्या आतमध्ये खूप गारवा आपल्याला मिळतो. या लेणीमध्ये कोरलेल्या 12 ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती आपल्याला दिसत आहेत. हे बघा, या अशा 12 ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती आहेत, दगडामध्येच कोरलेल्या आहेत. बरेच ठिकाणी ते फुलं वाहिलेली आहेत आणि पूजा केलेली आहे आपल्याला दिसत आहे. हे बघा, एक गणपतीचं पण स्थान या ठिकाणी आहे. याच भागात असलेला एक सुंदर धबधबा आपल्याला दिसत आहे. केवढा सुंदर आहे बघा, जास्ती खोल पण आहे आणि फार सुंदर आहे. ही अखंड दगडात कोरलेली एकाश्म मंदिरे, पांडवकालीन लेणी, तसेच हे असंख्य धबधबे आणि गगनबावड्याचा पूर्ण जो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही ह्या भागात आलात तर हे ठिकाण नक्कीच बघा.